मंडळी, जय श्रीकृष्ण, जय गोपाल. आज आम्ही पशुपालकांसाठी, गोपालकांसाठी एक खूप मोठा असा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला काही मंडळी भेटले आहेत. आपण जाणून घेऊया ह्या कोणत्या समाजातून येतात आणि त्यांचा व्यवसाय कोणता आहे. तर माझं नाव महेंद्र सिद्धू खताळ, राहणार ढवळपुरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आणि आमचा धंदा म्हणजे मेंढपाळ आहे. आणि आम्ही कसं गावाला 4 महिने काढतो, 8 महिने कोकणात पालघर, डहाणू, तसं पार गुजरातच्या बॉर्डरपर्यंत जातो. आणि 4 महिने ढवळपुरीला, 8 महिने कोकणात, असं आमची 12ही महिने भटकती असते. जर समज एखाद्याला ढवळपुरीला जर पाऊस पाणी नसेल पडला तरी आमची 12ही महिने भटकती असते. तर म्हणजे जवळजवळ तुम्ही जंगलामध्ये किंवा रानातच राहता? हा, जंगलातच आमचं जंगलच राहतो आम्ही. आणि जंगल म्हणजे कारण कसं 2 ना 4 मेंढरं नाही, प्रत्येकाला 200, 300, 400 बकर मेंढरं आहेत. आणि ती कशी कुठंतरी माळ रानावं, कुठंतरी जंगलात. आणि जंगल आणि मेंढराचं आणि जंगलाचं प्राणीचं नातं पण इतकं असं जवळ आहे की तुम्हाला सांगतो, तुम्हाला सरकार आता काय सांगतं की वाघ, लांडगा याची जी प्राणी आहेत, त्याला त्याला खाद्य काय आहे तर शेळी, मेंढी, गाई म्हणजे असे खाद्य आहे. पण आता भलगड अशी होती की तर मला सांगतो, आम्ही फॉरेस्टात मेंढरं घातले की ते नाही, फक्त ती आम्हाला धनगराला मेंढरची जरी 10 मेंढरं जरी आमची त्याच्यात घुसली तरी त्याने आम्हाला अडवायचं, दंड पाडायचा, म्हणजे अशी परिस्थिती होती. पण त्याच्यामुळं असे आम्हाला उद्भवतंय की तुम्हाला सांगतो, वाघ काय खातो तर शेळी, मेंढी खातो, लांडगा काय खातो, शेळी, मेंढी खातो. म्हणजे आज तुम्हाला सांगतो, जर ही शेळी, मेंढी नष्ट झाली किंवा गाय म्हैसच नष्ट झाली तर हा वाघ काय खाईल. आणि दुसरी गोष्ट ही एक मला आवर्जून सांगायचं असं वाटतं की जर पशु म्हणजे आपण कसं म्हणतो की शेळी, मेंढी, गाय, म्हैस ह्या जर वस्तू ह्या आपल्या भारत देशातून नष्ट झाल्या तर दूध कोण पिईल. आणि त्याला शेतकऱ्याचं जी लेंडी खत आहे ते कोण देईल. आणि तुम्हाला सांगतो, हे मांस आहे आमच्याकडे कसं झाडपाला खाऊन जे शेळी, मेंढीचं जे एक शुद्ध मांस भेटते, हे मांस कुठून भारत सरकारने शेवटला ह्यांना काही कोणत्या तरी पक्षाचं बटन आणावं लागेल. बरोबर. एक वर्षाकाठला आपला उत्पन्न किती असतो? काय नाही, उत्पन्नात आता परिस्थिती अशी झाली की तुम्हाला सांगतो, मेंढरा प्रमाणात रोगराई भरपूर झाली. रोगराई झाल्यामुळं जी जुनी औषधं होती ही औषधं तुम्हाला सांगतो बंद केली आणि नवीन कंपनीची औषधं करतात. त्याचा तर काहीच फरक नाही. पूर्वी जे टॅरामाशाने एलिवा राहायची, नीलवरून पावडर राहायची, तुम्हाला फास्मिल राहायचं, तर मला सांगतो एक ते अशी बरीच औषधं आमच्या लक्षात येते. तुम्हाला सांगतो ते औषधं आहेत, ती औषधं सगळी बंद झाली. आता नवीन एक आम्हाला तर इतकं बेकार निघाले ते तणनाशक जर मेंढरांनी खाल्लं, तुम्हाला सांगतो ते मेंढरूच मरते. का की जुलाब होऊन महिन्या औषध पाजलं की महिनाभर लगेच 2 महिन्यात लगेच जुलाब चालू होतात. जुलाब होऊन ती मेंढर असं होतं, म्हणजे त्याची जी औषधं प्रमाण आहे ते आताड्यात कुसतं आणि आताडी फुल करतात, हळूहळू ते मेंढरू मरतं. मग त्याच्यामुळे अशी परिस्थिती होती की हे तुम्हाला सांगतो हे तणनाशकाने तर आम्हाला इतकं हैराण केलंय. आणि दुसरी गोष्ट, उत्पन्न जर भेटतंय तर तुम्हाला सांगतो त्याला रोगराईचं पण प्रमाण वाढलंय. जसं क्लायमेट चेंज झाला तर तुम्हाला सांगतो आजारच वाढत गेले. आणि आजार वाढतोय ते डॉक्टरला पण भेटत नाही. आता आम्ही पहिल्यापासून धनगर म्हणजे आमचा पारंपरिक मेंढपाळा धंदा आहे, पण तुम्हाला सांगतो हा आजार सुद्धा आम्हाला गावत नाही. आणि तुम्हाला सांगतो, आणि सरकार आम्ही डॉक्टरकडे गेले की डॉक्टर आम्ही सांगायचे लस आहे, नाही लस नाही, औषध आहे, औषध नाही. मग आम्हाला असं एखाद्या प्रायव्हेट मेडिकलमध्ये जावं लागतं, तिथं आम्हालाच लुटलं जातं की त्यांना माहिती ह्या धनगर लोक अंगठा बाजूला यांना काय कळतंय. म्हणजे अशी परिस्थिती. त्याच्यामुळे हे धंदा करणं औषध देते औषध मिळते म्हणजे असं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो हे धनगर की म्हणजे आता संपत आलं, कमी होत आहे. दूध, मांस, लोकरीचं खत सगळं बंदच होणार, जनावरच नाही येणार, सेंद्रिय खतच मिळणार नाही. तुम्हाला सांगतो आज मेंढरा होतो, मला सांगतो कुरकून जगतंय. आज तुम्हाला सांगतो व्यापारी जगतोय. तसं मुसलमान सुद्धा धनगराचे जीव होते, खाटूक सुद्धा धनगराचे जीव आहे. जर ह्यांनी जर तुम्हाला सांगतो 1-2दा बंद केला ना तर तुम्हाला
किती लोकांचं गाडी हे होणार आहे. driver. जसं मेंढर संपली की वाघ गेला, मेंढर संपली की लांडगा गेला, हो मेंढर संपली तरच गेला. परत वाघ गेला लहान गेला. आणि शेतीला खत वनप्राणी बी कमी होते. तुम्हाला सांगतो धान्य- शेतकऱ्याचं जे खत आहे ते आम्हीच आम्हाला जसं बोलवतात हे धनगर आहे, आपले 4 दिवस बसून मिळतात. कारण की आम्हाला एका शेतकरी असा अनुभव दिला आहे की जर तुम्हाला सांगतो ह्या पूर्वी आम्ही युरिया सोपला अशी खतं टाकायचो, त्याच्यामुळे जमीन एकदम आमची दगडासारखी झाली. पण आता आमच्या लक्षात आलं की आता शेणखत आणि तुम्हाला तो लेंडी खत ह्याच्यामुळं म्हणतो जमीन भुसभुशीत होती, पण पीक पोषक चांगलं राहते. येते, पीक चांगलं येते. आणि पीक चांगलं येते. मग त्याच्यामुळं असं माणसाच्या धान्य निघलं जातं ना. निरोगी धान्य असं माणसाच्या लक्षात यायला लागले हळूहळू लक्षात यायला त्यामुळे लागले. आता आम्हाला मेंढरा डिमांड आला नाही. पूर्वी सकाळची नको मेंढर बसू, बस- बोरी होतात, बाबळे होतात, पण आता तसं नाही राहिले. आता लांबून आम्हाला बोलवतात की तुम्ही जी माझ्या ज्याला शेतात 4 जाणकार दिवस जाणकार म्हणजे अजून 10% माणसं अशी जाणकार अजून माणसात देण्यात येत नाही अशी परिस्थिती. अजून म्हणजे आजी म्हणजे एकंदरीत जर पाहायचं झालं तर पुन्हा नैसर्गिक शेतीकडे सगळ्यांना वळावं लागेल. बरोबर, हा. ज्यामुळे हे जे उपरक्त ज्याची गरज नाही असं रासायनिकीकरण आज भरमार वापरल्यामुळे पुन्हा तोच विषय पुढे आलेला आहे की आमचे गुराढोरांवर किंवा शेळ्या मेंढ्यांवर वेगवेगळे रोगराई येत आहे आणि त्याच्यावर उपचार सुद्धा होत नाहीत. आणि अजून पुन्हा एक विषय सांगता येईल, आधी रासायनिकीकरण नव्हतं तेव्हा सुद्धा काही छोट्या मोठ्या बिमाऱ्या राहत होत्या, मात्र त्यावेळेस जे असलेल्या जड्याबुटी या खूप फायदेशीर ठरायच्या. कारण त्यावेळेस त्यांचं पॉवर कमी होतं आणि जडीबुटींचं पॉवर भरपूर होतं, ज्याच्यामुळे पटकन त्याच्यावर रोगराईवर उपचार मिळत होते. मात्र या रासायनिकीकरणामुळे आता हे जडीबुट्या सुद्धा उपयोगात येत नाहीत. आणि म्हणून सर्वांना समजून घेण्याचा विषय आहे की आम्ही पुन्हा नैसर्गिक शेतीकडे आलो पाहिजे, रासायनिकीकरण टोटल बंद झाली पाहिजे. आणि त्याशिवाय जसं एक चयन असतं ते चयन एकमेकावर अवलंबून असतं, तसं काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शेळ्या मेंढ्यावर कोण कोण जगतं, कोणाकोणाचे घरं पोटं पोसली जातात. खरं म्हणजे ही एक मोठी चयनच आहे. ज्या पद्धतीने आज गवळी समाज असेल, धनगर समाज असेल, वेगवेगळ्या समाज जीवन हे आपल्याजवळ असलेल्या किंवा ते पाळत असलेल्या प्राण्यांवरच अवलंबून आहे. मात्र ते जर प्राणीच वाचले नाही तर मला वाटतं हे सर्व चयन तुटतील आणि पुन्हा या समाज जीवनावर एक मोठा प्रश्न निर्माण होईल. धन्यवाद. धन्यवाद.